सह्याद्रीच्या कुशीत दडलेला अभेद्य किल्ला. इथेच बाजीप्रभूंनी आपले रक्त सांडले. इथेच 300 मावळ्यांनी आपल्या 3 पिढ्या गमावल्या. इतिहासाच्या थरारक रात्रीचा साक्षीदार पन्हाळा. बरं आहे ते पाऊस पडतोय ते ऊन असतं तर आपण हैराण झालो. तर आता आपण ज्योतिबा डोंगरावरून पन्हाळगडाकडे चाललेलो आहोत. जवळपास ज्योतिबापासून पन्हाळगडाचं अंतर हे 11 किलोमीटर आहे. इथून पुढे संपूर्ण घाट सुरू होईल आणि तुम्ही बघताय की खूप जास्त धुकं आहे. असं म्हणतात की पन्हाळगड जर पाहायचं असेल तर पावसाचं वातावरणच पाहिजे, तर मग हे वातावरण खूप जास्त अनुकूल आहे. तर बऱ्यापैकी पाऊस थांबला आहे आणि आता आपण पन्हाळगडाच्या फार जवळ आलेलो आहोत. पन्हाळगडावरती आता आपण पोचलेलो आहोत. पन्हाळगडावरती प्रत्येक ठिकाण हे एकमेकांपासून फार लांब आहे. त्यासाठी तुम्हाला इथे फिरण्यासाठी स्वतःचं काहीतरी व्हेकल घेऊन यावं लागेल. आयदर बाईक किंवा तुम्हाला कार किंवा काही ऑटो किंवा असं काहीतरी घेऊन यावं लागेल, ज्याने तुम्हाला पूर्ण गड फिरता येईल. अदरवाईज तुम्हाला हा गड एका दिवसात पाहणं अशक्य आहे. पन्हाळगडाच्या मेन गेटमधून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला बाजीप्रभू देशपांड्यांचं स्मारक दिसेल. पन्हाळगडाचा प्रवास करताना तुम्हाला वाटेत अशा बऱ्याच तटबंदी दिसतील. तर या तटबंद्यांवरून समोरचं दृश्य खूप मस्त दिसतं, पण आता इथे भरपूर पाऊस आणि धुकं असल्यामुळे आपल्याला समोरचं काहीच दिसत नाही आहे. सो मग आता आपण जाऊया पन्हाळगडाच्या सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी, ते म्हणजेच राजदिंडी मार्ग. तर चला. इथून समोर जो गेट दिसतोय, हा जो समोर तुम्हाला गेट दिसतोय, इथून आता आपण राजदिंडी मार्गाला जाणार आहोत. चला. या वाटेने चालत जाताना मनात थोडीशी अभिमानास्पद धाकधूक होती, कारण का या वाटेवरती कधीतरी छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे यांसारखे मावळे चालत गेलेत. 50-55 किलोमीटर होते पांढरपाणी. एवढे ती रात्रीत गेली मावळ हत्यारे घेऊन महाराजांनी गेली पालखी घेऊन जाता जाता लढाई करत. पालखी नाही सोड, पालखी इथनं मला मसाई पठारातून पालखीने गेली असेल महाराज. तिथून पुढे महाराज नकोच म्हणले ना. हां, तिथून पुढे चालत नाही. प्रत्येकी मावळ दमण्यापेक्षा स्वतः चालून गेली असं आहे ना. सिद्धी जोहरने जेव्हा पन्हाळा किल्ल्याला वेढा घातलेला तेव्हा सुमारे 4.5 ते 5 महिने छत्रपती शिवाजी महाराजांसह त्यांचे संपूर्ण मावळे इथे अडकून पडलेले. महाराजांची सुखरूप या किल्ल्यावरून सुटका करून देण्यासाठी वीर बाजीप्रभू देशपांड्यांसह बऱ्याच मावळ्यांनी, सुमारे 300 मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हीच ती जागा, हेच ते ठिकाण जिथे छत्रपती शिवाजी महाराज व बाजीप्रभू देशपांडे शेवटचे भेटले. त्यांनी शिवाजी महाराजांना शेवटचा मुजरा केला. समोरची तुम्हाला पायवाट दिसते, ती कधी काळी घनदाट जंगलाने भरलेली होती आणि इथूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला सुटकेचा प्रवास सुरू केला व मावळ्यांनी इथेच आपल्या प्राणाची आहुती दिली. मग ते फुलाजी देशपांडे असतील, शिवाकाशीद असेल किंवा मग संपूर्ण बांदल बंधू, मराठ्यांनी इथेच आपल्या 3 पिढ्या गमावल्या फक्त आणि फक्त आपले राजे सुखरूप विशाळगडाकडे पोहोचण्यासाठी. परंतु 4.5 ते 5 महिने छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्यासह सर्व मावळे इथे राहिले कसे? त्यांच्या अन्नधान्याची सोय किंवा काय हे इथे कसं पुरवलं जाईल? तर आपण आता तेच ठिकाण पाहायला जाणार आहोत. ह्या ठिकाणाचं नाव आहे अंबरखाना. अंबरखाना म्हणजेच इथे अन्नधान्य साठवलं जायचं. इथे 3 मोठ्या मोठ्या या खोल्या आहेत जिथे अन्नधान्याचा भरपूर साठा साठवला जायचा. साधारणपणे संपूर्ण किल्ल्यावर राहणारे लोक त्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी हा अंबरखाना इथे बांधला गेला आहे. तर चला, संपूर्ण अंबरखाना आता आपण एक्सप्लोअर करूया. जागेच्या आकारावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की ही किती मोठी जागा आहे अन्नधान्य साठवण्यासाठी. आणि असे 3 जागा आहेत इथे. संपूर्ण किल्ल्याची रसद इथूनच पुरवली जायची. पन्हाळ्यावरचं फेमस चुलीवरचं पिठलं भाकर ते खायला तर आपण आलेलो. ही पन्हाळगडाची खासियत आहे. तुम्ही जर अंबरखान्याच्या बाहेर आला तर तुम्हाला समोर हॉटेल दिसतील. तुम्ही इथे
खूप अशी गरमागरम मस्त झुणका भाकर खाऊ शकता. तर पन्हाळगडावर आल्यानंतर हे नक्की ट्राय करा. तर आता आपण पुढच्या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणाचं नाव आहे अंधार बावडी. तर या विहिरीला वळणदार पायऱ्या आहेत आणि त्यामुळे या विहिरीच्या खाली असलेली जी मुख्य विहीर आहे ती आपल्याला दिसत नाही. तिथे आपल्याला संपूर्ण अंधार दिसतो. तर चला आपण खाली जाऊन बघूया. तर याला अंधार बावडी या कारणासाठी म्हणतात कारण अंधार म्हणजे काळोख आणि बावडी किंवा बाव म्हणजे विहीर. तर ही एक स्टेपवेल आहे त्या काळी बनवलेली आणि ही एक आर्किटेक्चरल वंडर आहे. का तर ही 3 मजली इमारत आहे. 3 मजली कशी ती तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही समोर बघू शकता की खाली तळमजला आहे आणि तिथून खाली जायला सुद्धा पायऱ्या आहेत. तिथेच खरी विहीर आहे. तर त्याच्यावरती अजून एक मजला जिथे खोल्या आहेत आणि त्याच्यावरती बांधलेला अजून एक मजला तिथेच देखील खोल्या आहेत. तिथे पहारेकरी किंवा लोक राहू शकतात. पन्हाळगडावरचा अजून एक आर्किटेक्चरल वंडर किंवा आकर्षण म्हणजे 3 दरवाजा. तर याला 3 दरवाजा यासाठी म्हणतात की गडावरती येण्यासाठी इथे मोजून 3 दरवाजे आहेत. तर इथून गाड्यासुद्धा जातात पण खूप जास्त मोठ्या गाड्या इथून येऊ शकत नाहीत. आता आपण आलो आहे 3 दरवाजाच्या इथे. माहिती वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. बघूया 3 दरवाजा कसा आहे काय आहे. आतमध्ये पूर्ण जाऊन 3 दरवाजा एक्सप्लोर करूया. खूप मोठा आहे. किल्ल्याची खासियत म्हणजे हाच किल्ल्याचा मेन एंट्रन्स आहे आणि हे 3 दरवाजे अजूनही तितकेच भक्कम आहेत. या 3ही दरवाजांवरचं कोरीव काम हे खूप जास्त आखीव रेखीव आहे आणि ते तसंच्या तसं आहे. इवन तुम्ही पाहू शकता की किल्ल्याच्या वरती जाण्यासाठी सुद्धा वाटा आहेत, पायऱ्या आहेत. तुम्ही वरच्या तटबंदीवरती बुरुजावरती सुद्धा तुम्ही जाऊ शकता. खूप जास्त भव्य ठिकाण आहे हे. याच ठिकाणी सर्व व्यापार केला जायचा, व्यापाराच्या नोंदी केल्या जायचा आणि त्यानंतर सर्व माल हा किल्ल्यावरती पाठवला जायचा. तुम्ही पाहू शकता की किल्ल्याच्या दरवाजावरती किती बारीक नक्षीकाम आहे. काही नक्षीकाम शिवकालीन आहे किंवा काही नक्षीकाम हे 15व्या शतकात सुद्धा कोरलेलं आहे. तर 3 दरवाजांमधला किल्ल्याचा हा मुख्य दरवाजा आहे आणि तुम्ही पाहू शकता की काही ठिकाणी तोफांचे वार झालेले सुद्धा तुम्हाला या दरवाजावर दिसतात. काही बाहेरील आक्रमणाने केलेले वार आहेत. तर पन्हाळगडावरती अजून बरीच आकर्षणं आहेत जसं की सज्जा गोटी, दुतोंडी बुरुज, स्तबक उद्यान. जर तुम्ही एक दिवस पूर्ण या किल्ल्यावर आला तर तुम्ही सगळी ठिकाणं एक्सप्लोअर करू शकता, पाहू शकता. जाता जाता आपण वीर शिवा काशीद यांचं स्मारक पाहतोय. पन्हाळ्याच्या सुटकेच्या वेळेस वीर शिवा काशीद यांनी शिवरायांची जागा घेऊन स्वतःचं बलिदान दिलेलं. आणि आपण ह्याआधी पूर्ण कोल्हापूर एक्सप्लोअर केलं आहे. तर तो व्लॉगसुद्धा मी टाकलेला आहे. तुम्ही तो व्लॉग नक्की चेकआउट करा. त्यानंतर आपण इथे आलो त्यामुळे आपण ही काही ठराविक ठिकाणंच एक्सप्लोअर करू शकलो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.